आम्ही जातोय एका रिलेटिव्हच्या लग्नानिमित्त गावी. तर गाईस, तुम्ही बाळूमामाच्या मंदिराबाहेरचा परिसर पाहू शकताय. आता पावसाळ्यामुळे झाडे वगैरे हिरवीगार झाली आणि सगळीकडे झाडे किती सुंदर दिसते बघा. वातावरण खूप फ्रेश वाटतंय. इथून आपल्याला सरळ बाळूमामा दिसत आहेत इथून बाहेरून. ते बाबा आले आणि मम्मी पप्पांचं तिकडे फोटोशूट सुरू आहे, तुम्ही बघू शकता. गाईज तर आपण हा व्ह्यू नाही बघितला तर काय बघितला. इतकं सुंदर वातावरण दिसतंय ना. आणि इकडे बाळूमामाचं मंदिर आहे. आता आपण ज्या मंदिरामध्ये गेलोय ते मंदिर, सो नाव वगैरे दिसते की नाही आपण चेक करूयात काय होतंय याला. सो हे बाळूमामाचं मंदिर आहे आणि इथलं वातावरण आभाळ वगैरे आलंय, सो खूप मस्त वाटतं. तर पुण्यामध्ये काय म्हणतात, झाडी कमी आणि बिल्डिंग्स जास्त आहेत. सो इथे बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय. असं वाटतं इथेच राहावं. आणि तिकडे पप्पा आले आपली गाडी घेऊन. सो आता जायचं आपल्याला घरी. तर फायनली गाईज आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे जसं की आम्ही लग्नानिमित्त इथे आलेलो आहोत. आणि वातावरण पण बघितलं आपण, इतकं जाम सुंदर होतं ना, बाप रे. सो घरामध्ये आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे आमचं. तर ही गया म्हणजे गयाजी आहे आणि इकडे दादा, अक्का, मम्मा तिथे बसली, ते सुमित बसलाय. आणि आताच आम्ही चहा वगैरे घेतला आणि आजी माझी स्वयंपाक बनवते. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती अंधार पडलाय. आम्ही गावाकडे आलो ना की आम्हाला पाली भेटतात म्हणजे दिसतातच. इतक्या पाली असतात ना आमच्या घरावर. तुम्हाला मी दाखवत होतं इथे एक, अरे दुसरे कुठे गेले, तो तिकडे एक दिसत असेल. आय होप 3 आहेत तिथे पाल. खूप मोठ्या मोठ्या पाली आहेत तिथं. सो गाईज, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच तर व्हिडिओ कंटिन्यू करा. उद्या लग्नाच्या ठिकाणी गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवणारच आहे की मी कशा प्रकारे आम्ही लग्न एन्जॉय करतोय वगैरे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा.